तुम्ही शाकाहारी असाल किंवा मांसाहारी, पण ही भाजी तुम्ही एकदा खाऊ घातली की पुन्हा पुन्हा बनवतच राहाल हे नक्की. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खमंग काळ्या मसाल्यातील शेवग्याची हांडी. या व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपी अगदी सविस्तर सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मध्ये मध्ये काही खास टिप्सही सांगणार आहे, ज्या भाजीची चव अजूनच वाढवतील. चला तर सुरुवात करूया. मध्यम जाडीच्या शेवग्याच्या शेंगा घेऊन यांची दोन्ही बाजूची देठं काढून घ्या आणि त्यानंतर त्यांचे बोटाच्या लांबीचे काप करून घ्या. कापताना अशा प्रकारे शेंगांची वरची साल काढून घ्या. साल काढल्यामुळे शेंगा छान शिजतात आणि मसाला आतपर्यंत मुरतो. साल काढण्याची सोपी पद्धत म्हणजे तुम्ही पिलर वापरू शकता. पिलर वापरल्यामुळे साल अगदी सोप्या पद्धतीने निघते आणि वेळही वाचतो. आता शेवग्याच्या शेंगा शिजवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करा. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून थोडंसं परता. जिऱ्याचा छान सुगंध आला की कापलेल्या शेवग्याच्या शेंगा घाला. आता 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून एकत्र करा. त्यानंतर 1 चमचा धनेपूड घालून सर्व मिक्स करा आणि शिजवण्यासाठी 3 ग्लास गरम पाणी टाका. गरम पाणी वापरल्यामुळे शेंगांची चव आणि रंग टिकून राहतो. ही एक छोटी पण महत्त्वाची टिप आहे. आता 5 ते 6 मिनिटे झाकण ठेवून शेंगा शिजू द्या. जास्त शिजवू नका, नाहीतर त्या खूप मऊ पडतात. जोपर्यंत शेंगा शिजत आहेत तोपर्यंत लागणारा मसाला बनवून घेऊ. कांद्याला अशा प्रकारे उभे काप देऊन गॅसवर भाजायला ठेवा. आपण मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. कांदे अशा प्रकारे भाजल्यामुळे त्याला छान स्मोकी टेस्ट येतो आणि भाजीची चव खूपच वाढते. कांदे भाजले की बाजूला काढा आणि पाव वाटी खोबरं हलकं भाजून घ्या. खोबरं जास्त भाजू नका, नाहीतर कडवटपणा येतो. आता कोरड्या मसाल्यासाठी पॅनमध्ये 2 चमचा धने, 1 चमचा हरभरा डाळ आणि भाजीची चव अधिकच वाढवण्यासाठी 1 चमचा बाजरी वापरणार आहोत. जर बाजरी नसेल तर बाजरीचे पीठही वापरू शकता. पीठ वापरणार असाल तर ते आधी थोडंसं भाजून घ्या आणि नंतर रस्स्यामध्ये घाला. आता 1 चमचा तीळ टाका आणि हलकेच भाजून घ्या. तीळ तडतडायला लागले की सर्व जिन्नस थंड होण्यासाठी ठेवा. आता 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबिरीच्या काड्या, अर्धा इंच आलं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा तेल आणि भाजलेले कांदे टाकून हलकेच परतून घ्या. थोडेसे परतले की दगडी फूल, अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि खडे मसाले घाला. यामध्ये काळी मिरी, दालचिनी, वेलची आणि लवंग घेतलेली आहे. थोडंसं तेल टाकून सर्व हलके भाजून घ्या. आता त्यामध्ये भाजलेले खोबरे बारीक काप करून टाका. वरून थोडीशी कोथिंबीर घालून हलकेच परतून घ्या. सर्व मसाले छान सुगंध येईपर्यंत परता, पण जळू देऊ नका. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर अशाच खमंग आणि पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मसाला वाटून घेऊ. त्यासाठी आधी भाजलेले कोरडे मसाले थंड झाले की बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यामध्ये भाजलेले ओले जिन्नस टाकून थोडंसं पाणी वापरून बारीक पेस्ट करून घ्या. आपला खमंग काळा मसाला तयार आहे. तोपर्यंत आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत, तरी एकदा तपासून पहा. शेंग सहज दाबली गेली तर ती छान शिजली आहे. वरून चवीसाठी थोडीशी कोथिंबीर टाका. आता रस्सा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे कश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून हलके परता. आता त्यामध्ये कापलेली कोथिंबीर टाकून एकत्र करा. 2 चमचे आले लसूण पेस्ट टाका आणि सतत परतत रहा. मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकू शकता. शेंगाचं शिजलेलं पाणी वापरलं तर चव अजून वाढते. आता मसाल्याला छान रंग आला की त्यामध्ये वाटलेला मसाला घाला. वाटलेला मसाला सतत परतत रहा, नाहीतर तो चिटकून जळू शकतो. मसाल्याला तेल सुटायला लागलं की वरून थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकत्र करा. अशा प्रकारे मसाल्याला छान रंग आणि घट्टपणा आला की शेंगा शिजवलेलं पाणी घालून सर्व मसाला एकत्र करा आणि त्यानंतर शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा टाका.
रस्सा वाढवायचा असेल तर गरम पाणी टाकू शकता. आता थोडा वेळ मसाला शिजू द्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून एकत्र करा. चव अजून वाढवण्यासाठी 1 चमचा चिकन किंवा मटन मसाला वापरू शकता. यामुळे भाजीला एकदम खमंग आणि झणझणीत चव येते. आता गॅस कमी ठेवून काही मिनिटे उकळी येऊ द्या. छान उकळी आली की आपली झणझणीत काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगाची हांडी तयार आहे. तुम्ही ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. आम्ही तर बाजरीची भाकरी चुरून त्यावर हा रस्सा टाकून त्याचा आस्वाद घेतो. खूपच छान लागते. तुम्हाला अशी भाजी कशासोबत आवडते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशाच खमंग व पारंपरिक रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.